हॅलो मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या लाडक्या आवारा रोड या चॅनलवर. तर आता आपली जी राईड होणार आहे ती एकदम अशी कॅज्युअल राईड होणार आहे, नॉर्मल. तर आजची स्पेशल राईड ही होणार आहे. ओके, तर चला ना काही टाइम वेस्ट करता सुरू करूया. परत एकदा स्वागत करतो तुमचं सर्वांचं तुमच्या लाडक्या आवार रोड या चॅनलवर. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर आताच जाऊन सबस्क्राईबचं बटन प्रेस करून घ्या आणि बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला माझ्या ज्या वेळेस नवीन नवीन व्हिडिओ युट्यूबवरती अपलोड होतील त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन येतील आवार रोड या चॅनल बद्दल, नवीन व्हिडिओ पडल्याबद्दल. तर आजचा टॉपिक थोडासा वेगळा होणार आहे मित्रांनो. थोडस एंटरटेनमेंट आपलं झालेलं आहे भरपूर, तर आता थोडस आपण सेफ्टी कन्सर्न कडे पण थोडस बघितलं पाहिजे की रायडिंग साठी सेफ्टी थोडीशी मॅटर करते. बघितलं ना, पाठीमागं बघायचं नाही, काय नाही, डायरेक्ट गाडी घालायची. बट इट्स ओके, जाऊदे. आपण कुठे होतो तर सेफ्टी कन्सर्न वरती. तर ऍक्च्युली काय आहे की आजचा टॉपिक अशा सेफ्टी कन्सर्न वरून का घेतला, तर याच्या पाठीमागं पण एक रिझन आहे. तर मी जे रोज बऱ्याच लोकांना बघतो, आता बघत असाल तुम्ही पण, की लोक हे नाही यूज करत आहेत, हेल्मेट नाही यूज करत आहेत. इवन लॉंग रूटला वगैरे एकदम म्हणजे नॉलेज नाहीये लोकांना की कुठलं हेल्मेट यूज करायचंय, कुठलं काय करायचंय, नाही का. तर त्याच्या रिलेटेड असणार आहे. तर आता सेफ्टी कन्सर्न मध्ये आपण हे सांगणार आहोत की हेल्मेट बद्दल इन्फॉर्मेशन देणार आहोत. तर मग तुम्ही काय करता की रायडिंग साठी बाईक तर घेता, ठीक आहे. बाईक्स तुमच्या मोठमोठ्या घेता, 3-3.5 लाखापर्यंतच्या बाईक घेतात तुम्ही. पण तुम्ही जे हेल्मेट यूज करता ते तुम्ही 100, 500, 200 हेल्मेट यूज करता त्याच्यावरती. तर तसं नका करू. थोडस चांगलेवाले हेल्मेट परचेस करा आणि मेक शुअर की ते ISI सर्टिफाईड हेल्मेट असावं. आणि ते चेक करता येत नसेल तर फक्त हेल्मेटच्या पाठीमागे एक ISI म्हणून असा एक लोगो असतो, तर तो तुम्ही बघू शकता. तो जर का असेल पण जरा जेन्युइनिटी पण असते थोडीफार, तर तुम्ही थोडस चेक करा. आणि जो कुठला डीलर असेल तर त्याच्याकडे तुम्ही जाल आणि त्याला पण थोडस हे करा, विचारून घ्याल की त्याच्याबद्दल की नक्की ISI बद्दल नक्की थोडीशी इन्फॉर्मेशन घ्याल त्यांच्याकडून, ठीक आहे. आणि हा, तर आता आहे ना, तुम्ही लोक चुकी काय करता की हेल्मेट परचेस करताना ना, ठीक आहे, कोणी हेल्मेटची कॅप परचेस करतं, कोणी हेल्मेट हाफ फेस हेल्मेट परचेस करतं, कोणी फुल फेस हेल्मेट परचेस करतं, ठीक आहे. हेल्मेट मध्ये पण ह्या 3 क्रायटेरिया आहेत की लोक परचेस करतात आणि थोडक्यात काम चालू गोष्टी करतात जेणेकरून पोलीस पकडू नये किंवा आपल्या गाडीवरती पावत्या पडू नये म्हणून. तर ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करा. म्हणजे ठीक आहे, तुम्ही पावते पडण्यासाठी तुम्ही हे करताय, हेल्मेट घेताय किंवा यूज करताय, पण ते कुठलं हेल्मेट यूज करताय, ऍटलीस्ट ते तुमच्यासाठी सेफ्टी आहे का की नाहीये, हे पण थोडस चेक केलं पाहिजे तुम्ही. खरं तर लोकल जे रोडवरती हायवेच्या शेजारी वगैरे ते मिळतात, ठीक आहे, हेल्मेट, तर ते खरंच घेऊ नका, परचेस नका करू. ते त्यांच्यामध्ये कुठल्याच टाईपची सेफ्टी वगैरे काही एक नाहीये, तर तेवढं फक्त अवॉइड करा. आणि हा, हेल्मेटचे प्रकार 3 आहेत, ठीक आहे, 3. त्यातले एक आहे कॅप हेल्मेट, ठीक आहे, आणि एक आहे हाफ फेस हेल्मेट, आणि एक आहे फुल फेस हेल्मेट. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण कॅप बद्दल बोलूया, ठीक आहे. कॅप हेल्मेट जे असतं, ठीक आहे, ते शक्यतो सिनियर सिटीजन्स वगैरे यूज करतात, तर त्याचा काही उपयोग नाहीये, ठीक आहे. जर का बायचान्स तुम्ही पडलात वगैरे आणि त्याच्यामध्ये सेफ्टीचं काहीच नसतं, कुशन्स वगैरे त्याच्यामध्ये तर काहीच येत नाहीत, फक्त रबर मॅट येतो एक,
तो पण सेफ्टी हेल्मेट कसं असतं, आपण जे कन्स्ट्रक्शन साईड वरती युज करतो त्या टाईपचं त्याच्या आतमध्ये एक जाळी येते, बस त्याच्या व्यतिरिक्त काय नाहीये. तर तो मुद्दा म्हणजे बळ चुकूनही जाणूनही किंवा कुठल्याच टाईप मध्ये ते परचेस करू नका. ठीक आहे, तर ते तुमच्यासाठी काही उपयोगासाठी नाहीये. ते फक्त डोक्यात कॅब घातल्यासारखं राहणार आहे. भले त्याच्यावरून तुम्ही सरकू गाडी स्लिप होऊन जरी हे झालं पडलात तरी तिथे तुम्हाला हे तुमच्या हेडला इम्पॅक्ट करणारच आहे. ठीक आहे, तुम्हाला तेवढा हार्म होणारच आहे. तर ते तर त्याच्यासाठी तर माझ्याकडे झिरो, त्यासाठी तर माझ्याकडे झिरो सेफ्टी म्हणून मी म्हणू शकतो. कारण त्याच्यामध्ये काही एक नाहीये, पडला तर इम्पॅक्ट होणार आणि ते उडून कुठं निघून पण जाईल. ठीक आहे, तर त्याच्याबद्दल तर जे ते तर मी तुम्हाला म्हणणार की नकाच परचेस करू. बॅनच त्याच्यावरती सरळ मला तर असं वाटतंय. तर ते नकाच, त्याकडे जाऊच नका. आणि सेकंड जे आहे ते आहे हाफ फेस हेल्मेट. आता हाफ फेस हेल्मेट मध्ये बरेचसे प्रकार येतात बघा. त्याच्यामध्ये पण असे प्रकार आहेत की थोडे आजकाल म्हणजे नाही का म्हणजे बाहेर जे लोकल आहेत आपले जे ब्रँड्स आहेत म्हणजे जे लोकल मध्ये युज होतात, जसं आहे वेगा, हे कुठलं पेड प्रमोशन वगैरे नाहीये, इट्स ओके. तर हे मी फक्त माझं जे काही स्टडी केलं, माझं जे काही मी रिव्ह्यू बघितलं, म्हणजे जे मी काही बघितलं, म्हणजे एक्सपिरियन्स केलं, त्याच्याबद्दल मी शेअर करतो तुम्हाला सगळ्यांना. ते कुठल्या टाईपचं पेड प्रमोशन वगैरे काही एक नाहीये. जसं की लोकल मध्ये यूज होतात जसं वेगा, परत स्टड, स्टील बर्ड. तर यांच्यामध्ये पण त्यांनी हाफ फेस हेल्मेट हे केलेत, मॅन्युफॅक्चरिंग केलेत. आणि त्याच्यासोबत मोठमोठे जे हे आहेत जसे की रॉयल एनफिल्डने पण स्वतः त्यांचं ते देतात ह्याचं रॉयल एनफिल्डचं हेल्मेट. पण शक्यतो ते पण सेफ्टी नाहीये, कारण त्याला मोठी विंडशील्ड येते. आणि रॉयल एनफिल्डचं जे काय अजून असे जे हेल्मेट आहेत त्यांना तर विंडशील्ड पण नाहीयेत. तिथं फक्त फेस हाफ फेस हे करतात, बाकी तुमचा चेहरा पूर्ण तिथे उघडा असतो. तर ते पण मला असं वाटत नाही माझ्या कन्सर्नने की ते सेफ्टी आहे. तर मला पण ते नाही वाटत. तर मग ते सुद्धा शक्यतो परचेस नका करू. कारण भले त्याच्याबद्दल जर का तुम्ही हायवे रायडिंग करत असाल, ठीक आहे, हायवे रायडिंग साठी तर लॉंग रोड वगैरे करत असाल तर अजिबातच परचेस करू नका. कारण त्याच्यामध्ये तुम्हाला झिरो जो कुठला म्हणजे जी विंड असते, आपण हायवेला फुल स्पीड मध्ये राईड करत असतो, जी विंड असते त्याचा तुम्हाला त्रास होणार आहे. प्लस तुम्हाला डस्ट वगैरे हायवेला जी येते, समोरच्या गाड्यांचा जो कार्बन निघतो तो सगळा हेल्मेटच्या आतमध्ये येणार आहे तुमच्या. ठीक आहे, त्याच्यापासून तुम्हाला अजिबात सेफ्टी नाही मिळणार आहे, पावसापासून सेफ्टी नाही मिळणार आहे. ठीक आहे, ते फक्त तुम्ही हेल्मेट घातलंय फक्त एक डोकं प्रोटेक्ट करण्यासाठी, आपलं हेड प्रोटेक्ट करण्यासाठी, तर तेवढं होऊन जाईल. त्याच्या व्यतिरिक्त जास्त काय नाही होणार. तर ते मला तर असं वाटतं की त्याला नका परचेस करू. त्याला तर मी एक रेटिंग देईन, एक 7-8ची रेटिंग देईन आय थिंक. सिटी राईड साठी यूज करू शकता, कारण सिटी राईडला ना एवढं काही हे नाही होत की डस्ट उठते किंवा काय, किंवा पावसाळ्याचं वगैरे एवढं काय नाही. तुमचा डिस्टन्स पण कमी असतो, तुम्ही त्या ठिकाणी एक 10-15 मिनिटात पोहोचणार असता, किंवा ऑफिसला म्हणा किंवा कुठे बाहेर मार्केटला म्हणा. तर सिटी राईडला तुम्ही ते यूज करू शकता. आणि सिटी राईडला ते कम्फर्टेबलही राहतं की जेणेकरून त्याचं वेट पण कमी असतं. आणि तुम्ही म्हणजे जसं हवं तसं ते तुम्ही मूव्ह करू शकता इकडे तिकडे, म्हणजे बघण्यासाठी वगैरे. आणि त्याची विजिबिलिटी पण खूप जास्त आहे आणि चांगली आहे. तर ते तुम्ही प्रिफर करू शकता. आणि आता थर्ड वाला राहिलाय जो की आपला फुल फेस हेल्मेट. ठीक आहे, फुल फेस हेल्मेट मध्ये ना बरेचसे बाहेर स्कॅम आहेत. ठीक आहे, जसं की बाहेर कुठल्या तरी चायनाचं आहे का कुठलं ते माहिती नाही मला, पण त्याचे जे हेल्मेट ते येत आहेत बाहेर, ते लोक परचेस करतायत आणि त्यांना फक्त असं वाटतं की ग्राफिक वगैरे आहे, तर मग थोडस आपण कूल वाटू, कूल दिसू. तर त्याच्याबद्दल तर ते असं काही नाहीये. कूल वगैरे तुम्ही दिसणार नाही, तुम्ही फुल होणार, लक्षात ठेवा. तुम्ही ते जर का ग्राफिक बघून जर का ते रस्त्यावरती जर का ते हेल्मेट घेतले की ते एक 500-600 ला ते मिळतात. ठीक आहे, ते जर का घेतले तर तुम्ही कूल नाही, तर तुम्ही फुल होणार, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर नका परचेस करू. तुम्ही जावा चांगल्या
स्पोर्ट्स चे काही शॉप्स असतात स्पोर्ट्सचे, तर तिथे तुम्हाला मिळतील चांगले हेल्मेट आहेत बाहेर भरपूर. जसं की मी परत सांगतो, पेड प्रमोशन नाहीये. जसं की वेगाचं आहे, स्टील बोर्ड आहे, स्टड्सचं आहे. त्यातल्या त्यात वेगा तर तुम्हाला एकदम चांगलं आयएसआय सर्टिफाईड फुल फेस हेल्मेट प्रोव्हाइड करतोच आहे. ठीक आहे, तर ते जो फरक वेगा नाही यार, म्हणजे त्याच्याबद्दल तर काय बोलू मी, की ते स्वस्त पण आहेत. 1,000 रुपये तर 1,000 रुपये तरी तुम्ही त्या डोक्यामध्ये आपल्याला हेल्मेट वरती खर्च करू शकता असं मला वाटतं. ठीक आहे, तर मग करा खर्च आणि हेल्मेट परचेस करा. वा, चांगलं आहे. या लेडीजने ऐकता लोक पण यांना हेल्मेट बद्दल माहिती, त्यामुळे त्यांनी फुल फेस हेल्मेट हे केलेलं आहे, यूज केलेलं बघा. फुल फेस हेल्मेट. ओके, थम्स अप, एक थम्स अप आहे तर आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला जर चांगलं ग्राफिक्स मध्ये हवं असेल, चांगलं एकदम ह्याच्यामध्ये हवं असतील, तर टू टाईप हवं असेल, पंक्ती टाईप हवे असतील तरी आहेत. वेगामध्ये पण आहे, स्टील बोर्ड मध्ये पण आहे, प्लस स्टड्स मध्ये पण आहे. स्टड्स मध्ये तर थोडंसं अजून थोडं पंक्ती मध्ये तुम्हाला मिळून जाते. तर ते बघा, आणि त्याची सेफ्टी रेटिंग तर चांगलीच आहे, कारण त्याच्यामध्ये जर का तुम्ही बघायला गेलोत ना, तर अख्खा तुमचा फेस कव्हर होतो. ठीक आहे, अख्खा फेस कव्हर होतोय. आणि पहिली गोष्ट तर की त्याच्यामध्ये तुम्हाला विंडचा प्रॉब्लेम नाही येणार कधी, किंवा आपल्या डस्टचा प्रॉब्लेम नाही येणार, किंवा अजून तुम्ही हायवे जर रायडिंग करत असाल किंवा लॉंग रूट जरी करत असाल तरी तुम्हाला एकदम कम्फर्टेबल असं वाटेल त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर फुल फेस हेल्मेट कॅरी करा. आणि याच्यासाठी मी 10/9 चे हे देऊ शकतो. ठीक आहे, आणि मी तेच करतो. मी सिटी राईड साठी हाफ फेस जास्त हेल्मेट असतात. एक नॉर्मल फोटो डिस्टन्स साठी जर का जायचं असेल तर तेच हाफ फेस हेल्मेटच यूज करतो. जसं की माझ्याकडे दोन्ही पण हेल्मेट जे आहेत माझे स्टील बर्डचे आहेत. ठीक आहे, तर एक फुल फेस आणि एक हाफ फेस असे दोन्ही मी हेल्मेट यूज करतो. तर लॉंग रूटला जर का जायचं असेल तर मग मी फुल फेसच हेल्मेट कॅरी करतो. कधी हाफ फेस हेल्मेट वगैरे कॅरी नाही करत. सिटी राईड साठी मी फक्त हाफ फेस हेल्मेट कॅरी करतो. की आपली ही व्हिडिओ थोडीशी ही झाली आहे, म्हणजे खूप वेळानंतर ही व्हिडिओ तुमच्या समोर येते. ठीक आहे, खूप टाइम झालेला आहे की मी व्हिडिओ अपलोड, नवीन कुठली व्हिडिओ आपल्याकडे आलेली नाही आपल्या चॅनलवरती. पण टेन्शन घेऊ नका, येत राहतील, कंटिन्युअस येत राहतील व्हिडिओ. कंटिन्युअस काय ना काहीतरी नवीन कंटेंट मी तुमच्या समोर सादर करेल. मी परत एकदा अनाउन्समेंट करतो, आवर रोड यूट्यूब चॅनल फक्त आणि फक्त मोटो ब्लॉगिंग, ठीक आहे, ट्रेकिंग, ठीक आहे, आणि ट्रॅव्हलिंग याच गोष्टींवरती फक्त वर्क करणार आहे. ठीक आहे, हाच आमचा कंटेंट असणार आहे. तर या कंटेंटसाठी तुम्ही जर का उत्सुक असाल, किंवा तुम्ही जर का या कंटेंट मध्ये तुम्हाला जर का इंटरेस्ट असेल खूप, तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. कारण याच्यामध्ये तुम्हाला भरपूर या टाईप ह्याच्या 3 कॅटेगरी आहेत, त्याच्यामध्ये भरपूर तुम्हाला व्हिडिओ मिळणार आहेत. ठीक आहे, एकदम इन डिटेल्स मध्ये मिळतील. आणि हे फक्त आणि फक्त मराठी लँग्वेज मध्ये प्रेझेंट होणार आहे, बस. दुसऱ्या कुठल्या लँग्वेज मध्ये नाही. कारण की मी महाराष्ट्र मधूनच बिलॉंग करतो, त्यामुळे ऑब्व्हियसली मी मराठी आहे, त्यामुळे मला त्याच लँग्वेज मध्ये थोडंसं पुढं ही लँग्वेजेस थोडीशी पुढे घेऊन जायचे अजून माझ्या चॅनल थ्रू. तर त्याच्यावरती मी थोडंसं वर्क करतोय, तर सपोर्ट करा. इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि आपल्या चॅनलवरती स्टे ट्यून राहा. नेक्स्ट व्हिडिओ पण लवकरच येईल त्याच्यासोबतच. ओके, तर सी यू गाईज इन द नेक्स्ट व्हिडिओ.